नमस्कार मंडळी, कसे आहात मित्र? आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांच्या मनापासून स्वागत. आजचा ब्लॉग खूप म्हणजे खूप भारी होणार आहे. कारण 2-3 दिवसांनी नाही का आषाढी एकादशी येणार आहे. आणि आषाढी एकादशीला म्हटल्यानंतर नाही का प्रत्येक घरामध्ये म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही का उपवास असतो. आणि उपवास धरायचं म्हटल्यानंतर नाही का उपवासाला प्रत्येक वेगवेगळी जण नाही का रेसिपी बनवत असतं. खिचडी तर प्रत्येक घरातच बनते, पण त्याच्या व्यतिरिक्त पण नाही का अजून काही रेसिपी बनवतात. तर त्यापैकीच नाही का आपली आजी आज एक रेसिपी बनवून दाखवू राहील तुम्हाला, आणि ती नक्कीच तुम्ही बनवणार आहेत. तर ती रेसिपी आता आम्ही शूट करू राहिले, तर तिचा थोडासा डेमो तुम्हाला दाखवतो. तुमच्या करतानी आखाड्या एकादशीची मी मस्तपैकी रेसिपी बनवून दाखवली. आता एकदम कुरकुरीत आणि टम फुगलेल्या रेसिपी दाखवते तुम्हाला. हे बघा आपल्या आजोबा काय आणलंय. फिरायला गेलं तर आणलं हे बाजार, म्हणलं बाजार पाहिजे एकादशीला. म्हणजे काल आणला ना आज बी. हा मग आता एकादश खाजी चोपून. हे बघा आजोबा त्यांनी किती बाजार आणला. म्हणजे किराणा आणलाय ना तुम्ही, बाजार नाही आणला. बाजाराचं काय करायचं? किराणा आणलाय का? हा किराणा. आपले आजोबा फिरून आले आणि काय खाऊन आले म्हणायचं आज. काय खाल्लं ढेकळं? काय नाही ढेकळं? खाल्लं. काहीतरी खाल्लं असेल ना. काय नाही खाल्लं, ते ते पोरगं म्हणून नको मला. तुमचा जीव नाही राहणार ना आता. काय नातून लय गोतू. काय आणलं नाही चांगले का? गोतू येतो बाबा. काय आणलं नाही खायला तुम्ही मला? काय नाही आणत तुम्हाला. का मग? दिवस उगवत झोपायला. पोह्याचा पुढं नसेल आणला. पैशाच नाही राहिलं हीच होतीच. सांगा ना मला हिशोब मग तुम्ही. 850 पेट्रोल 100 किती झाले? किती झाले कर दिवस? मग तुम्ही मला तुम्हाला जायचं किलो स्वस्त येते. आणि मग सामानचे आता घेतले ना, पेट्रोलला पैसे नाही गेले. मग 100 गेले ना. आणि मग आणि शेंगदाणे 1.5 किलो आणले. मग डाळ आणून अर्धा किलो आणले. ते मटर बी उभं बी अर्धा किलो आणले. माल वाढला ना, खाऊ लागत पैसेच करते ना तुम्ही मला तुमच्या मांड्या कधी झोपून दिलं का? हा झोपणं शेंबूट टाकतो नाकात. काय शेंबूट नकोय. चल ना. आज किती वाजलं? 11 वाजलेत नाही. गेले आवडून बाकी काम. अजून यांना नांदाडे घालायचे 2 थापून. हा काय खायचंय? नांदळे. इंग्लिश बोल नाही. इंग्लिश बिगर शिक्षणात. इंग्लिश आहे का? हा इंग्लिश. शाळा शिकलेलं शब्द आहे तो. हे शिकलं तुला शाळा? नांदाडे. नांदाडे म्हणजे काय? तिच्या बापाने भाकरी. शिकलीच नाही शाळा. भाकरी. शाळाचं तोंडच माहित नाही त्याला. कुंक शाळा भरते कुणी करतो. चल 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 चल. बटाट्याचे तुकडे तुकडे करून घेतले. बटाट्याचे तुकडे तुकडे करून घेतले. आता तेल आहे कढई, चुलीवर ठेवते कढई, आणि बटाटे परतायला टाकीते, वाटून घेते. आता आजीचं शूट वगैरे कंप्लीट केला. आजीने एकदम मस्त रेसिपी बनवली आहे. तुम्ही आजीची रेसिपी बघून ना एवढे खुश होणार आहेत की खतरनाक. आणि एकादशीला नक्की ती बनवणार आहेत. तर आता मी तुम्हाला घेऊन चाललो आहे माऊलीच्या शेतामध्ये. आणि माऊलीने ते लावून राहिले संत्रा. तर संत्राची झाडे किती मोठे आहे आणि किती जण लावायला आहेत ते तुम्हाला दाखवतो. तर माझ्यासोबत आहे शुभम. हा शुभम आला आहे. तर आता आम्ही 2 जण चाललो आहे. कोण घेतला असताना काहीच माझ्या नेमकं यायच्या आधी नाही का पूजा वगैरे झाली आहे. बघा अमोल नारळ खातोय, अजून अगरबत्ती चालू आहे. दक्षिणा वगैरे ठेवून नाही का आपल्या दक्षिणा घ्या. घेतल्या. मला द्या ना. तुला दा मला दा. दाजीला फास्ट आहे आज. आपल्याला लवकर आणायचं आहे मार्केटला. लगेच येईन का काय वर्षी. मग बांगला झाला पाहिजे संत्र्याच्या समोर लगेच. हे बघा संत्रे झाड या पद्धतीने लावून राहिले. माऊली खड्डे घेतोय तोपर्यंत आम्ही पण लावू लागतो. एक संत्र्याचं झाड नाही का 90 रुपयाला आहे. असं नाही का माऊलीने नाही का 150 झाडं आणलेत. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. 1 नंबर व्ह्यू झाला बघू शकता. पूर्ण हिरोगार आणि एकदम नाही का मध्यभागी काळी काळी शेती. आता त्याच्यामध्ये आपण लावतोय संत्र्या झाडं. अमोल संत्रा घेऊन आलाय. तू टाकून घेतो का? बघू शकता फायनली पूर्ण झाडं लावून झालेत माऊलीचे. 1 झाड बाकी तेवढं लावून राहिलं आहे. सगळे झाडं लावली आहेत. आणि कसे पण जरी बघितले ना तरी सेमच दिसते ना काही. अशा बघितलं तरी नाही का सारखे लाईन दिसते. अशा बघितलं तरी सारखे दिसतात. झालं का लावून माऊली?
खूप झाला आज संत्री लावली तर आज शेतामध्ये चहा डायरेक्ट कपड नाही भेट का किती किती होता तिकडे का गज चल दिन चहा घे ना घे घे जर घे ना घे थांब मी आणतो अरे हाय आतमध्ये हा, घे 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 थोडा घे माऊली दर्शन लय झाला येऊ मग कपा नाही किलो देतो अर्धा मार दादा एक नंबर नाही का आज नानासारखा चहा पिऊ राहिला मी प्लेट मध्ये मस्त वाटत भारी आहे एकदम भारी इलायची आहे वातावरण भारी होताची ग्रीन टी टाईप आहे म्हणा ग्रीन टी ग्रीन टी जे ना एकदम ग्रीन टी झाला म्हणा आमचा पिऊ एक नंबर आहे आणि चहाचा आस्वाद एकदम भारी येऊ राहिला शेतामध्ये इकडे कुठं आलो तू आज दिवसभर नाही का एकदम धो धो पाऊस पडलाय आणि एकदम थंड वातावरण झालंय डायरेक्ट नाही का अंगावरती घेऊन काहीतरी झोपावं असं वाटतंय पाऊस झाल्यानंतर गावामधलं जेवढं काय पाणी आहे ना तेवढं सगळं आपल्या इकडे वाहून इकडे खाली जाते काल पत्रे वगैरे काढायचं काम चालू होतं आणि ते पत्रे वगैरे काढलेले याच्यात आता आलोच आहे दर्शन पण देतो आणि तुम्हाला दाखवतो पण तरी बघू शकता पत्रे वगैरे काढून टाकले इकडं आणि ही जागा सगळी पूर्णपणे मोकळी झाली आहे इकडच्या साईडचं ठेवलं आहे इकडच्या साईडचं पूर्ण काढलं आहे बघू शकता भैरवनाथ देवस्थान इथं मस्त नाही का चाफ्याचं झाड आहे आणि बघू शकता चाफ्याला एकदम मस्त फुलं आले इथं पाऊस झाला तर एक नंबर दिवस राहिल्यावरती पूर्ण पाणी फुलावरती इथे दोन्ही झाडांचं एक नाही का कमान तयार झाल्यानंतर आपल्या घरामध्ये येताना आणि जाताना नाही का एक पॉझिटिव्ह एनर्जी राहील इथं खरंच एक नंबर वाटेल आपल्या आजीला नाही का ॲसिडिटी झाली होती तर नाही का येता येता भैयाने नाही का आजीसाठी नाही का ऑरेंज आणला आहे तर बघू शकताय आता आजी नाही का ऑरेंज घेऊन राहिली हे बघा कसं काय ॲसिडिटी झाली अरे नरड्यात नुसती आग होती बाईला कोणी तो सांगितलं होता काय त्याला माया येते होय रे आजीने सांगितलं काही मग लगेच घेऊन आलो आजीसाठी थम्सअप बघतो बैला कसं काही खराब पाहिजे का काय होय, मला पण बघावं लागतं क्वालिटी चेक करून चांगलं आहे अजून प्यायचं का खोकला येऊन खाऊन द्या. नाही येत ते चांगलं आहे देऊ का थोडं आणून दे. बघा आपल्या आजोबा पण आता पिऊ राहिले हा बघायला थोडंच काय होईल खोकन बसून सर्रास म्हणून मला पाजीला यांना बळच तू या मागं लाग माया तू या नानाला बघ किती हसू आलं मन मोकळं बाटली देऊन टाका तुम्ही नको नको. तुमची भरपूर दिवसापासून एक कमेंट येत होती की लिंबाच्या लॉन्चीची तर आज नाही का तेजू शेतामध्ये गेला होता आणि आळूची पानं पण आणली आळूच्या पानाच्या वड्याची नाही का भरपूर जणांची कमेंट आली होती काय आजी नाही का आळूच्या पानाच्या वड्या दाखवा तर तुम्हाला दाखवते बघा लिंब आणि ते किती आणले ते हे एकदम हिरवेगार नाही का आळूचे पानं आणले तर आणि हे बघू शकतात लिंब किती आणले तर 2 किलो लिंब आणले तर आणि गवतीचे आणलाय तर आजचा ब्लॉग नाही का भरपूर छोटा झाला आहे पण उद्या नाही का भरपूर एकदम मस्त आणि इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे आपला आज आपल्या तेजून नाही का लिंब आणि आळूची पानं आणली आहेत तर ते दोन्ही पण नाही का आजीने उद्या बनवून दाखवलं होतं तुम्हाला कारण आज नाही का आजीने मी नाही का 2 रेसिपी शूट केल्या होत्या आणि दोन्ही पण नाही का उपवासाच्या केल्या होत्या कारण 2-3 दिवसानंतर नाही का आता एकादशी आहे तर त्याच्या पहिले नाही का रेसिपी पूर्ण एडिट करून नाही का अपलोड करावं लागेल जेणेकरून तुम्ही लवकर बघता आणि मग तुम्हाला एकादशीला बनवता येईल ती रेसिपी आज जेवढा पूर्ण टाईम होता ना तेवढा सगळा टाईम नाही का पूर्ण रेसिपीमध्ये घातला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जेवढा टाईम उरलेला होता तो नाही का आपल्या ब्लॉगमध्ये घातला आहे त्याच्यामुळे आपला ब्लॉग एकदम छोटा झाला आहे तर नाही का कोणी नाराज नका हो अजून माझं जेवण बाकी आहे आणि आत्ता वाजलेत 9 कारण आत्तापर्यंत आमचं तेच काम चालू होतं तर आजचा आपला एकदम छोटा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आपला उद्याचा इंटरेस्टिंग ब्लॉग बघायला मिस नका करू तोपर्यंत सर्वांना गुड नाईट टेक केअर काळजी घ्या आणि सगळेजण एकदम हॅपी राहा ना तुम्हाला काय होतं बरं आमच्यापासून आता ते फटाकडे कसे ते ठेन घेत तसं पाडे तुझ्या अंगावर बघा ना बी काही तिला काहीच होत नाही त्याने पाय ना हा नाकच पडे तुम्ही तिच्याकडे काहीच होत नाही म्हणलं नागपूर तर म्हणते